श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आजचा सगळा व्हिडिओ तुम्हाला यल्लमा देवीचं जागरण याचाच येणार आहे। संपूर्ण स्वयंपाक वगैरे सगळं निवदान सकट गाण्यांसकट सगळा व्हिडिओ हा येणार आहे। भरपूर जणांच्यामध्ये ही पद्धत असणार आहे, कारण खूप लांब लांबहून सुद्धा म्हणजे सौंदत्य डोंगराला लोक येत असतात। तसंच त्यांच्यामध्ये सासनकाठी सुद्धा उभी केली जाते, ती सुद्धा उतरायची आहे आज। त्यामुळे त्याचं सुद्धा वर्षाला ते जेवण घालतात। तुपातली सोजी आणि मसाले भात, आमटी, वांग्याची भाजी असं सगळं जेवण होतं। सांडगं वगैरे छान झालेलं जेवण। जेवणात सगळ्यात म्हणजे मला आवडली ती सोजी छान झालेली। काय वैशिष्ट्य आहे बघा, जसं आचारी सोजी बनवतात त्या पद्धतीने आपल्याला सोजीच बनवता येत नाही। म्हणजे त्यांची करण्याची पद्धत ही वेगळीच असते। आपण कितीही घरामध्ये बनवा, तूप घाला, काही घाला, पण ती जसं बनवतात तसं आपल्याला बनवताच येत नाही। 100-125 माणसांचं जेवण होतं आणि चिराचिरी वगैरे आम्ही काही केली नाही। त्यांनी त्यांच्यासोबत ज्या लेडीज आणलेल्या होत्या त्यांनी चिराचिरी वगैरे केली, कारण जागरण वगैरे असतं त्या कार्यक्रमाचं कसं असतं तर खूप गोंधळ असतो त्या कार्यक्रमात, कारण की हे आण ते आण ते आण हे आण, आणि आधी आपण 3 वर्षातून एकदा करत असतो, त्यामुळे चुकवून सुद्धा काही त्यामध्ये चालत नाही। हा मसाले भात आहे बघा, मसाले भात, परत जी सोजी ते त्यांनाच जमतं, आपल्याला म्हणजे जमत नाही, कारण त्यांना सवय झालेली असते सारखं करून करून, आणि त्यांना प्रमाण पण अगदी व्यवस्थित माहिती असतं। त्यामुळं पाण्याचं प्रमाण तसेच मसाल्यांचं प्रमाण व्यवस्थित माहिती असल्यामुळं एकदम जेवण जे असतं ते चविष्ट आणि म्हणजे व्यवस्थित प्रमाणबद्ध होतं। तसं आपण बनवायला गेलो घरात थोडंच बनवतो, पण ते होत नाही। त्यानंतर इकडं ज्या जगवाल्या मावशी असतात त्या मसाल्याचे पदार्थ म्हणजे मसाल्याचा भात वगैरे असलं, सोजी वगैरे खात नाहीत, कारण त्यांना गाणे म्हणायचे असतात। मग घशात कसं होतं, मसाल्याचे पदार्थ वगैरे खाल्लं तर घसा त्यांचा बसू शकतो, त्यामुळे ती मसालेदार कोणतंच जेवण खात नाही। त्यामुळे साधंच मग त्यांना भाकरी आणि सांडग्याची भाजी केलेली, तिखट सांडगा होता त्याची भाजी केलेली। आईकडे पण आमच्या असा कार्यक्रम असतो आणि परत आमच्यात सुद्धा असतो, पण मी काय करते, मी दिवसादिवस बोलवून 1-2 गाणी म्हणून त्यांचा जो मान सन्मान असतो तो सगळा करायचा आणि मग जातात। कारण कसं असतं बघा, रात्रीचं जर जागरण करायचं असलं तर जागा खूप लागते, कारण माणसं येतात गाणे वगैरे ऐकायला, मग त्यांना बसायला वगैरे जागा लागते। आणि असा कार्यक्रम असला की गारवा वगैरे कोणतरी आणायचं असतं। ह्या ज्या आहेत त्या तिच्या जाऊबाई आहेत, त्या म्हणजे 3 जण भाऊ आहेत, त्या अजून एका भावाचं लग्न व्हायचं आहे, आणि ह्या आहेत त्या सगळ्यात मोठ्या आहेत। केळीचा गारवा आणलेला होता। अशा वेळी खूप माणसं लागतात बघा, जेवढी माणसं येतील तेवढी कमीच पडतात, कारण कामच एवढं असतं आणि गोंधळ, आणि एकट्यानं सगळं हँडल करणं किंवा सगळं लक्षात ठेवणं सोपं नसतं। त्यामुळं जेवढी माणसं असतील तेवढं बरं पडतं। आणि संध्याकाळी मुलींनी दारात, बहिणीची मुलगी वगैरे होती तिनं रांगोळी छोटीशी काढलेली, कारण त्यांच्यात पण तिथं अडचणच आहे, त्यामुळे रांगोळी वगैरे मोठी काढण्यास जागा नाही। आणि हे टायमिंग होतं ते मला वाटते 6-6:30चं टायमिंग होतं, त्यावेळी जग आलेला, आणि आता जगाला पाणी वगैरे घालून आत घ्यायचं आहे।
चला तर अशा पद्धतीने आपली देवी घरामध्ये येऊन बसलेले आहे. देवीचं रूप बघू शकता तुम्ही, किती पण बघा तिच्याकडे, बघतच राहावं असं वाटतं. आणि सजवतात पण खूप छान. आपल्याला तसं घरामध्ये जमतच नाही. आणि नैवेद्य आम्ही इथं सगळं काढत होतो, कारण जगाला नैवेद्य खूप लागतात. 5 पोळीचे 2 नैवेद्य आणि 2 पोळीचे 5 नैवेद्य आपल्या घरातल्या देवाऱ्यासकट असे नैवेद्य काढले. सगळ्यांना नैवेद्य वगैरे दाखवून तिनं आज देवाची सुद्धा ओटी म्हणजे यल्लमाची ओटी तिच्या घरातल्या भरलेली होती. कार्यक्रम असा असला की छान वाटतं, पण तेवढंच गोंधळसुद्धा असतो. आणि लहान घरं जर असली तर खूपच गोंधळ असतो, मग अजिबातच काय सुचत नाही. आणि आता नैवेद्य वगैरे दाखवून सगळी पूजा वगैरे झालेली आहे. आणि आता आरतीची तयारी चालू आहे. ही आता सगळीजण मिळून आरती करणार. आरती पण थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, नक्कीच आवडेल तुम्हाला. आणि गाणी तर त्या मावशीने इतकी छान म्हटली. मी 2-3 गाणीसुद्धा मैत्रिणीनं तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, शेवटी मी जोडलेले आहेत बघा. नक्की गाणे ऐका. बहीण भावावरनं तर त्यांनी खूप छान गाणं म्हटलं, अक्षरशः डोळ्यातनं पाणी यावं इतकं छान गाणं म्हटलं. अशा कार्यक्रमासने एकच प्रॉब्लेम असतो बघा, जागेचा. जेवढी जागा जास्त असेल तेवढा कार्यक्रम छान होतो. आणि अडचणीत मग करायचं म्हणतर खूप गोंधळ होतो. अशा पद्धतीने आरती वगैरे झाली. आणि आरती झाल्यानंतर मग सगळ्या लोकांना जेवण वगैरे वाढायचं होतं. तोपर्यंत गोंधळ काय झाला तर गडगडून एकदम पाऊस यायला लागला. विजा वगैरे होऊन पाऊस यायला लागला. आता भीती वाटत होती की म्हटलं लाईट वगैरे जाते काय, तरी देवीची कृपा म्हणायची की लाईट गेली नाही आणि सगळं व्यवस्थित झालं. आणि त्यांची भावकी सगळी तिथं असल्यामुळे कसं एकमेकाला खूप चांगला सपोर्ट करतात. आणि एकमेकाच्या घरात म्हणजे मग सगळ्यांनी वाढलं, पुरुषांना एकीकडं आणि स्त्रियांना एकीकडं असं वाढलं. शेवटी आपली माणसं ती आपली माणसंच असतात बघा.
राग माग भांडणं वगैरे सगळ्यांच्यात असतात, पण आपली माणसं ती आपली माणसंच असतात. शेवटी असल्या कार्यक्रमासने तीच उपयोगाला येतात, कारण एकट्याने सगळं करणं शक्य होत नाही. लक्षात ठेवा, असं आपली जेवढी माणसांचा सपोर्ट असेल तेवढं बरं पडतं. प्रत्येकाने म्हणजे खूप छान सपोर्ट केला की प्रत्येकजण वाढायला म्हणा किंवा कोणती गोष्ट नसेल तर माझ्या घरातनं आण, तुझ्या घरातनं आण, छान वाटतं. असं भाऊबंद वगैरे आपल्या आजूबाजूला असलेत की आपल्याला म्हणजे कोणतीच अडचण येत नाही. एकमेक सपोर्टला असतात त्यामुळं, आणि काय झालं तर एकमेकाच्यात एकमेक धावून जातात. कोणत्याही कार्यक्रमाला असून दे किंवा वाईट वेळेला सुद्धा असून दे एकमेक एकमेकाला होतात. त्यामुळे आपल्या माणसात असलेलं कधीही चांगलं. आणि ही सासनकाठी आहे बघा, केवढी उंच आहे. आणि सासनकाठीच्या आरती बरोबर चालू व्हायला पाऊस चालू झाला यायला, गडगडायला वगैरे, वारं वगैरे सुटला आणि चालू झाला पाऊस यायला. पण कोणताही अडथळा आला नाही, कारण की शेवटी त्या देवीला पण काळजी असणार की तिचा कार्यक्रम व्यवस्थित होऊन दे. मनाकी येत नाही का मला? मनाकी कन्नडात काय येत नाही? गाणं बिना काय नाही का हो? गाणं येत नाही कुठलं म्हणू? माप गाणी म्हणतेस, ऐकले घ्या मी. गाणं बिना काय येत नाही. कधी म्हणणार मग? सगळ्या नसला का बायका बायका म्हणतात, एकटंच नको वाटते. आमच्या घरला अजून यायला सला येणार का? राधा राधा करे वासरे काना येता झाले वावरे. राधा राधा करे वासरे काना येता झाले वावरे. राधा करे वासरे काना येता झाले वावरे. अशा पद्धतीने मैत्रिणींनो खूप छान कार्यक्रम झाला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा.
आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका.